शेतकरी मित्रांनो बघा, उन्हाळी टोमॅटो प्लस त्याच्यामध्येच उन्हाळी खरबूज अशी दोन्ही एकत्र आंतरपिकं केलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की उन्हाळी टोमॅटो लावताय तर रिस्क घेण्यापेक्षा रेटची तुम्ही त्याच्यामध्ये अजून एखादं पीक निवडा, जेणेकरून एक पीक रेटमुळे फेल गेलं तर एका तर पिकाला रेट मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, त्याचाच हा प्रयोग दत्तात्रय मोरे यांनी हा केलेला आहे. शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही टोमॅटो बघू शकताय, कोणत्याही प्रकारचं पानाला कर्लिंग नाही, पान कोणत्याच प्रकारचं वाकडं नाही, थ्रिप्स नाही, माइट्स नाही, पांढरी माशी नाही, व्हायरस नाही. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये लावलेलं खरबुजाला सुद्धा कोणत्याही प्रकारचा डावण्या नाही, भुरी नाही किंवा करपा नाही. आणि ते पीकसुद्धा कसं दिमाखात आलेलं आहे तुम्ही बघू शकताय. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं उन्हाळी टोमॅटो लावताय तर एका बाजूला 1.25 फुटाने तुम्ही कलिंगड किंवा खरबुजाची लागवड करा आणि दुसऱ्या बाजूला 1.5 फुटाने उन्हाळी टोमॅटोची लागवड करा. आणि त्या पद्धतीनेच दत्तात्रय मोरे यांनी ही लागवड केली. आणि त्यांच्याबरोबरच तुळजापूरचा अजून एक शेतकरी होता आणि त्यांनी टोमॅटोबरोबर कलिंगड लावलं होतं आणि ते एक कलिंगडसुद्धा सक्सेस झालं. चांगलं रेटमध्ये पण कलिंगड गेलं आणि त्याचा फायदा झाला. एकरी कलिंगडसुद्धा 30 टनापर्यंत गेलं आणि प्लॉट तसाच अजून टोमॅटोचा बाकी आहे. म्हणजे टोमॅटोचं सुद्धा त्यांना उत्पन्न मिळणार आहे. टोमॅटोसुद्धा रेट वाढत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, असं आंतरपीक करून तुम्ही एकाच पिकाची रिस्क घेण्यापेक्षा 2 पिकं करू शकता आणि सक्सेस होऊ शकता. धन्यवाद.